जय शिवराय, जय भीम, जय लवजी। काल एका कार्यक्रमामध्ये माननीय आमदार विकास ठाकरे यांनी काही वक्तव्य केली की नाना पटोलेंनी प्रदेश कार्यकारिणीमध्ये जे काय काम केले, जे काय निर्णय घेतले त्याबद्दल हा विजय सगळा निवडून आला। काँग्रेसचं वातावरण तयार चांगलं झालेलं आहे, काँग्रेसचे आमदार आणखीन वाढणार आहे। आणि त्यांनी त्यांची वैयक्तिक इच्छा व्यक्त केली की जर नाना पटोले मुख्यमंत्री नाही झाले तर त्यांना खेचून कसं आणू हे आम्ही आमच्यावर बघूया। आणि हा त्यांचा वैयक्तिक तो रोष आहे, पण त्याची काही पक्षाची भूमिका किंवा असं काही नाही आहे। पण माझ्यासारखा एक कार्यकर्त्याला पण हा प्रश्न पडतो। मी राहिला पुण्यामध्ये, महाराष्ट्रात आहे। नाना पटोले जसे प्रदेशाध्यक्ष झाले आणि ह्याच्या आधावर जे प्रदेशाध्यक्ष होते, अशोक चव्हाण होते, माणिकराव ठाकरे होते, प्रभाराव होते, असे बरेच जण येऊन गेले। पण मी गेले 25 वर्ष झाले राजकारणात आहे, 25 वर्ष। पण नाना पटोलेंसारखा कार्यकर्त्यांना समजून घेणारा, कार्यकर्त्यांची कामं करणारा हा एकमेव असा प्रदेशाध्यक्ष आपल्याला मिळालेला आहे। आणि जी आपली घाण होती, पक्षातील घाण होती, ती घाण ॲटोमॅटिक निघून गेली। मग तिला काढायची गरज नाही। त्यांना कळून शकलं तर आपल्याला इथं चालणार नाही, इथं फक्त कार्यकर्त्यांसाठीच नाना पटोले उभा आहे। हे कार्यकर्त्यांना कळालं, नेत्यांना कळालं, त्यामुळे नेते सगळे पाय लावून पळून गेले। पण नाना पटोलेंसारखा माणूस मुख्यमंत्रीपदी असावा हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं ना। अहो, ज्या माणसाने सत्तेत असलेले BJP सरकारकडे ते खासदार होते तेव्हा त्यांना त्याची ध्येय धोरणं ही पटली नाही की कामगारांच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत ही जी त्यांना पटली नाही, त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला। आज मला असं आठवत नाही की बा कुठल्या एखाद्या सरपंचाने एखाद्या कामाच्या व्यतिरिक्त होत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक बिल पास करण्यासाठी असंच मागणी केली होती, तेव्हा ते नाही म्हणले, तेव्हाही त्यांनी तो त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला। आणि आता ह्या महाराष्ट्रामध्ये नाना पटोलेंनी खासदारकीचा राजीनामा दिला। हे इतिहास झालेले आणि ही ऐतिहासिक वृत्ती का होती, कारण असे नेते हे कार्यकर्त्यांना भेटलेत, कार्यकर्त्यांचं पाठबळ वाढलेले। त्यामुळं आपण सगळ्यांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हे लक्षात ठेवा, मुख्यमंत्री कोण होते हे महत्त्वाचं नाही, पण महाराष्ट्र विकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा आपल्याला मुख्यमंत्री करायचं आहे हे आपण सगळ्यांनी निश्चय करा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।